झी 24 तास एक पाऊल पुढे. मला खात्री आहे की मोदींच्या मातोश्रीवरच्या भेटीमुळे पूर्णपणे आमचे विरोधक हे हादरून गेलेत आणि सगळे विचारात पडलेत की आता काय होणार, भविष्यात काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मी एवढंच म्हणेन की आमच्या दृष्टीनं NDAची भारतीय जनता पार्टी ही प्रमुख घटक आहे आणि त्यांचे प्रमुख ज्यावेळी शिवसेनेच्या प्रमुखांना जाऊन भेटतात त्यावेळी लोक विचारात पडतात, भविष्यात काय होणार याची त्यांना चिंता लागते. आणि अशी चिंता लागली तरी हे नाकारता येणार नाही की दोघांची ही भेट महत्वाची होती. आणि पक्षापुरतं सांगायचं तर शिवसेना असू दे किंवा भारतीय जनता पार्टी असू दे, या दोघांच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की मोदी आणि उद्धवजी यांची भेट व्हावी. ती भेट आज झाली, व्यवस्थित पार पडली, याचा सर्वांनाच आनंद आहे. सर, सामनाची पार्श्वभूमी नव्हती का त्याला? या सगळ्याला पार्श्वभूमी सामनामधल्या अग्रलेखाची होती, त्याच्यामधल्या झालेल्या टीकेची होती, असाही एक सूर येतोय. काय सांगाल जोशी सर? नाही, मला तसं वाटत नाही, कारण त्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजनाथ सिंग हे स्वतः जाऊन उद्धवजींना भेटले होते आणि सर्व बातमींचा खुलासा झाला होता. एखादी बातमी आल्यानंतर त्या बातमीचा विचार करताना त्याचा परिणाम पाहतो आपण, कोणताही परिणाम त्याचा नव्हता. मोदी इतरांना भेटत होते त्याप्रमाणे स्वाभाविकच या NDA मध्ये एक महत्वाचे घटक म्हणून त्यांना वाटलं की आपण शिवसेनेची भेट घ्यावी. त्यांनी जाऊन उद्धवजींची भेट घेतली, यात विशेष नाही. सचिन सावंत यांच्याकडे मिळणार आहे, मला माहिती आहे त्यांना या विषयावर बोलायचं आहे, पण आत्ता मी जाणार आहे अतुल भातखळकर यांच्याकडे. अतुल भातखळकर, आज काही एनर्जी मिळाली आहे, एखादं एनर्जी ड्रिंक मिळाल्यासारखं वाटतंय का? आज मोदी येऊन गेले, एम फॅक्टर आज तुमच्यामध्ये संचारलेला आहे की नाही मला सांगा. मुळामध्ये एम फॅक्टर म्हणजे तुमच्या मनात मोदी हे नाव आहे का अजून कुठलं नाव आहे याची मला कल्पना नाही. क्रमांक 1. पण महाराष्ट्राच्या येत्या त्या निवडणुकीत एम फॅक्टर चालणार आहे याचा अर्थ मतदारांचा फॅक्टर चालणार आहे, हे तर मला 100% मान्य आहे. क्रमांक 1. नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत, सगळ्या देशभरामध्ये ते सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. निरनिराळ्या सर्वेने सुद्धा, सर्व चॅनल्सच्या सर्वेने हे वारंवार सिद्ध केलं आहे की प्रधानमंत्री पदाकरता सुद्धा नरेंद्र मोदींच्या इतका लोकप्रिय नेता आज कुठल्याच पक्षामध्ये नाही, तो भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. त्यामुळे आज मोदींनी मुंबईमध्ये भेट दिली, ते कॅम्पेन कमिटीचे इन्चार्ज झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात मुंबईत आले होते. त्यामुळे स्वाभाविक त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर बसून आगामी काळातल्या सगळ्या रणनीतीचा विचार केला आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नक्कीच उत्साह आलेला आहे. कारण वातावरण खूप चांगलं आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये या काँग्रेसचं जे भ्रष्टाचारी आणि महागाई वाढवणारं सरकार आहे हे सरकार संपेल आणि त्या ठिकाणी NDAचं सरकार. अतुल भातखळकर, मला तुम्ही सांगा किती जागांचं टार्गेट आज ठरवण्यात आलं? आज गोपीनाथरावांनी 30 जागा 48 पैकी, महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघापैकी 30 जागा असं सांगितलेलं आहे. इज दॅट युअर टार्गेट? त्यांनी 30 म्हणण्यापेक्षा 30पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अत्यंत स्वाभाविक आहे की आता 23 जागा आहेत, त्यामुळे 48 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्राचा क्रमांक जागेंच्या संख्येमध्ये देशभरात 3रा लागतो. उत्तर प्रदेश, बिहार, त्याच्यानंतर महाराष्ट्र येतोय. त्यामुळे महाराष्ट्रावर आमचं अधिक लक्ष असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. महाराष्ट्रावर त्यांचं लक्ष का आहे हे आपण एका ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार. अतिशय योग्य मुद्दा आता अतुल भातखळकरांनी काढलेला आहे. मोदींना पंतप्रधान जर व्हायचं असेल, भारतीय जनता पक्षाला NDAला जर पंतप्रधान आणायचं असेल तर महाराष्ट्र का महत्वाचं आहे? याचं कारण आंध्र प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजपला मर्यादित पाठिंबा ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल आणि दिल्ली या राज्यांकडूनच भारतीय जनता पक्षाला अपेक्षा आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असल्यानं भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्राकडे विशेष लक्ष आहे. याच मुद्द्यावर मी प्रश्न विचारणार आहे संदीप आचार्य यांना. संदीप आचार्य, महाराष्ट्र हा मोदींसाठी, भारतीय जनता पक्षासाठी किती महत्वाचा आहे? मोदींसाठी महाराष्ट्राचं महत्त्व निश्चितच आहे. प्रश्न येतो की महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांमध्ये मुळामध्ये एकी राहणार आहे की नाही राहणार आहे. त्यांच्यामधले जे वादविवाद आहेत
मधल्या काळात सामनामधल्या अग्रलेखामध्येही सल्ला देण्यात आला होता. गडकरी मुंडे यांनी एकत्र यावं, अडवाणी आणि यांच्या संदर्भामध्ये त्यांनी काही उल्लेख केले होते. प्रश्न असा येतो की आज महाराष्ट्रामधनंच ताकद मिळू शकते, हा मोदींना विश्वास वाटणं हे एक स्वाभाविक आहे. महाराष्ट्रामधलं आता काँग्रेस सरकारचं किंवा एकूणच काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकारचा कारभार बघितला आपण, तर तो अतिशय भयावह म्हणावा अशा परिस्थितीमध्ये आहे. 2,70,000 कोटींचं कर्ज आहे, व्याजापोटी आपण 28,000 कोटी रुपये चुकवतोय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती रोजच्या रोज मंत्र्यांचे अनेक घोटाळे उघड होऊन सुद्धा प्रत्यक्षामध्ये कोणालाही ठोस कारवाई होताना दिसत नाहीये. आता शरद पवारांनी जे काही सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याचं एक नाट्य तयार केलं होतं, या नाट्यातनं सुद्धा फारसं काही साध्य झालेलं नाहीये. ज्या मुख्यमंत्र्यांवरती, प्रमुख मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे मोठे आरोप होते त्यांना पूर्णपणे संरक्षण देण्यात आलं. आणि ज्या भास्कर जाधवांच्या घरच्या लग्नात करोडो रुपये खर्च केले गेले होते, ज्याच्यामुळे शरद पवारांची झोप उडाली होती असं ते सांगत होते, त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं. आता अशी जेव्हा माणसं तुम्ही राज्यामध्ये नेतृत्वावरती आणणार, ठेवणार, तेव्हा मला नाही वाटत की ह्या राज्यामध्ये काँग्रेसला कुठे फारसं स्थान किंवा राष्ट्रवादीला फारसं स्थान मिळेल. आणि नेमकं हेच हेरून जनतेच्या मनातला जो असंतोष आहे, तो असंतोष हेरून शिवसेना, भाजप आणि मोदी, प्रामुख्याने मोदींचं लक्ष महाराष्ट्राकडे लागणं हे स्वाभाविक आहे. पण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भाजप अंतर्गतची धुसफूस, बाळासाहेबांची अनुपस्थिती, या सगळ्या गोष्टींमध्ये जी गणितं मोदी करू पाहत आहेत ती कितपत यशस्वी होतील हे तसं आत्ता या क्षणाला सांगणं कठीण आहे. पुन्हा या सगळ्यामध्ये राज ठाकरे हा फॅक्टर महत्वाचा आहे. बरोबर आहे. आपण या सगळ्याची, संदीप आचार्य, आपण या प्रत्येक फॅक्टरची चर्चा करणार आहोत. या भागाची वेळ संपत जातात एक छोटासा प्रश्न विश्वंभर चौधरी यांच्यासाठी. विश्वंभर चौधरी, आजच्या मोदींच्या मुंबई यात्रेनं, मुंबई दौऱ्यानं एक प्रकारे काँग्रेसला इशारा मिळालाय की 30च्या अधिक जागा आता आमच्या टार्गेटवर आहेत, कारण महाराष्ट्र हे भारतीय जनता पक्षासाठी आणि मोदींसाठी पंतप्रधान पदासाठीची एक महत्वाची सत्तेची सोपान असणार आहे. मला असं वाटतं की हा दौरा फक्त मोदी प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतःचा खुंटा बळकट करून घेत आहेत की मीच आता नेता आहे, मीच आता नेता आहे, आणि मग येऊन प्रदेशची मीटिंग वगैरे घेऊन की त्यांना हे कुठेतरी सांगायचं की आता भाजपामध्ये मी सोडून कोणी नेता नाही. त्यात ते यशस्वी झाले. आज जी अहमहिका लागली होती मोदींच्या स्वागताची मुंबईमध्ये, त्याची दृश्य बोलकी आहेत. आणि मोदी आता हेच नेते भाजपाचे, हे मुंबईनी तरी मान्य केलं, अशी परिस्थिती आहे. आता याचा फायदा असा जर आपला प्रश्न असेल की मोदींचा काय कितपत होईल, तर मला महाराष्ट्रात एम फॅक्टर अजिबात चालणार नाही असं वाटतं. त्याचं कारण शहरी मध्यमवर्ग सोडलं तर कोणाला चकचकीत छोटे छोटे असतील पण त्यांच्यासाठी मोठे आहेत, त्याच्याशी त्यांचा कन्सर्न नाही. त्यामुळे मोदी हा एक चकवा आहे, एक चकचकीत विकासाचा भुलभुलैया आहे, हे त्या भागातल्या जनतेला कळतं. पण प्रश्न असा आहे की 30 जागा मिळतील की नाही, तर ते मात्र काँग्रेसच्या एकूणच नाकर्तेपणामुळे तो एक मोठा फॅक्टर असेल. आणि संदीपजी म्हणले त्यांच्याशी मी सहमत आहे की राज ठाकरे जर या महायुतीमध्ये सामील झाले तर 30 जागा ही काही अशक्य गोष्ट नाही. पण अनेक पण आणि किंतु हे त्यामध्ये नक्की आहेत. अनेक पण आणि किंतु आहेत. युतीमधली धुसफूस, त्याहीपेक्षा भारतीय जनता पक्षामधली अंतर्गत गडबाजी आणि मोदींचा करिश्मा हा फक्त शहरी भागातल्या नेटवर्क अशा सोसायटीपर्यंतच आहे, अशा प्रकारची आता विधानं करण्यात आली आहेत. आज मोदींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरचं सगळं राजकारण आणि आत्ताचे आलेले हे सगळे मुद्दे यांची आपण चर्चा करणार आहोत. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय महाराष्ट्रात एम फॅक्टर चालणार का? झी 24 तास, एक पाऊल पुढे.